नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम यातील इयत्ता 7वीमधील इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यामधला आजचा 33वा दिवस. या 33व्या दिवसामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आज या 33व्या दिवसामध्ये सेतू अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला इयत्ता 6वीमधील हडप्पा संस्कृती हा जो पाठ आहे त्याची उजळणी दिलेली आहे. यात तुम्हाला काही प्रश्न दिसत आहेत. त्यापैकी बघा, पहिले काही बाबी आठवूया. या अगोदरचा जो पाठ होता त्या पाठामध्ये ज्या भागांवर आपण प्राचीन भारतामध्ये ज्याही संस्कृती होत्या त्या संस्कृतींबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली होती. आता हा जो पाठ आहे हडप्पा संस्कृती, हा त्या संस्कृतींपैकी अशी एक संस्कृती की जे एका विशिष्ट ठिकाणी आपल्या भारत देशाच्या काही भागांमध्ये अस्तित्वात होती आणि ती अतिशय प्रगत अशी संस्कृती होती आणि त्याची माहिती कशी आहे आपण बघूया एकदा, आणि त्यानंतर या प्रश्नांची उत्तरं बघूया. तर आपण 6 वर्गाचे जे पुस्तक आहे त्याकडे वळूया. बघा, आपण 6 वर्गातील जो हडप्पा संस्कृती हा जो पाठ आहे या पाठाचं पेज ओपन केलेलं आहे. बघा, या हडप्पा संस्कृती या पाठामध्ये आपल्याला असे 7 मुद्दे दिसून येतात. आता हडप्पा संस्कृती काय असते तर आपण या अगोदर शिकलेलो आहोत की मानवाने नदीच्या काठावर वस्त्या निर्माण केल्या आणि त्याच्यामध्ये हळूहळू मग विकास होत गेला आणि मोठी नगरे, शहरे निर्माण झाली. तर अशी वेगवेगळ्या संस्कृती की ज्या संस्कृतीचं विशिष्ट राहणीमान, विशिष्ट खानपान, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असतात, अशी एक मोठी संस्कृती निर्माण होत असते. तर यामधलीच वेगवेगळ्या संस्कृतींना वेगवेगळी नावे दिलेली असतात. त्यापैकीच हडप्पा संस्कृती ही एक आहे. बघा, हडप्पा संस्कृती नेमकी कोणत्या ठिकाणी उदयास आलेली होती त्याचं उदाहरण आपल्याला दिसते आहे. त्याच्या अगोदर इथं दिलेलं आहे बघा की हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने ओळखलं जाते. कारण ही संस्कृती जी आहे, सिंधू नदी ही जी दिसते आहे तुम्हाला, सिंधू नदी, या सिंधू नदीच्या काठावर निर्माण झालेली होती. म्हणजे या राज्यातील पूर्ण जे वेगवेगळे शहरं किंवा प्रदेश, जे भाग किंवा या राज्यातला वेगवेगळा भाग म्हणता येईल, तो या नदीच्या काठावरच निर्माण झालेला होता. आणि हडप्पा संस्कृती जी आहे त्या हडप्पा संस्कृतीच्या दक्षिणेला 360 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले आणि त्या उत्खननातूनच कळले की ही संस्कृती कशा पद्धतीची होती. त्यामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू सापडलेल्या आहेत. त्याचबरोबर घरबांधणी, नगररचना, खेळणी, भांडे या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा अतिशय प्रगत अशा त्या काळामध्ये सुद्धा निर्माण झालेल्या वस्तू ज्या आहेत, अतिशय प्रगत अशा कलाकुसरीच्या वस्तू मिळाल्या. त्यामुळे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी किंवा इतिहासकार जे आहेत त्यांनी या संस्कृतीमध्ये विशेष रुची घेतली आणि आणखी या संस्कृतीविषयी शोध घेण्याचा प्रयत्न केला. यात इंग्रजांच्या काळापासूनच जेव्हा रेल्वेचं रुळाचं बांधकाम सुरू होतं, अशावेळी त्यांना ह्या उत्खननामध्ये ह्या वस्तू सापडल्या आणि तिथूनच या संस्कृतीचा शोध लागला. मग त्याच्या नगररचना कशी होती त्याचे चित्र वगैरे दिसत आहे. आताच्या काळामध्ये जसे नगरांमध्ये रस्ते वगैरे असतात, शौचालय असतात, विहिरी असतात, तर ते हजारो वर्षांपूर्वीसुद्धा अशा प्रकारची एक संस्कृती निर्माण झाली की ज्याच्यामध्ये आताच्या काळामध्ये जे दिसून येत आहेत तशा पद्धतीचे, त्याच्यापेक्षा म्हणजे शास्त्रज्ञसुद्धा त्याविषयी आश्चर्यचकित आहेत की त्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारे त्यांनी विकसित अशी संस्कृती त्या काळामध्ये अस्तित्वात होती, हडप्पा संस्कृती. मग त्याचे खुणा ज्या दिसतात त्यांचे उदाहरणं दिलेले आहेत. मुद्रा, भांडी, त्यांच्या मुद्रा कशा होत्या, मुद्रांवर काय कोरलेलं होतं बघा, हे चित्रे दिसत आहेत. त्यांची भांडी होती कशा पद्धतीची होती हे चित्रांमध्ये आपल्याला दिसून येत आहे, त्याची माहिती दिलेली आहे. ठीक आहे. महास्नानगृह बघा, एक आंघोळ करण्याकरिता मोठं स्नानगृह जे होतं मोठं, ते सुद्धा त्या काळामध्ये बांधण्यात आलेलं होतं. त्या काळातील जे लोक होते, म्हणजे हडप्पा संस्कृतीतील लोकजीवन कसं होतं, ते कोणतं खानपान त्यांचं कोणतं होतं, त्यांच्या वस्त्रांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे वस्त्र किंवा दागिने त्यांचा वापर केला जात होता याची माहिती आपल्याला इथे दिसून येते. त्याचबरोबर व्यापार, हडप्पा संस्कृतीतील लोकांचा व्यापार जो होता, कोणकोणत्या देशांसोबत चालायचा, त्यांच्याकडे काय काय जहाजे होती, त्याचबरोबर ते भारतातील इतर देशांसोबतसुद्धा ते व्यापार करायचे, त्यांचेसुद्धा नाव आलेले आहेत आणि कोणकोणत्या वस्तूंचा व्यापार चालायचा आहे. आणि एवढी मोठी ही जी संस्कृती आहे ज्याच्यामध्ये एवढा चांगला विकास झालेला होता, मग ही संस्कृती ह्रास म्हणजे नष्ट का झाली, तर यामध्ये याची कारणेसुद्धा दिलेली आहेत
की पुन्हा पुन्हा येणारा महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यांसारख्या गोष्टींमुळे ही जी संस्कृती आहे हे नष्ट झाली. भूकंप, समुद्र पातळीतील बदल यांमुळे सुद्धा अनेक प्रकारच्या अशा कारणांमुळे सुद्धा लोकांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले, म्हणजे आपल्या त्या शहरांमधून बाहेर निघाले आणि त्यामुळे ही संस्कृती नष्ट झाली असे शास्त्रज्ञांचे मत आहे. तर यावर काही प्रश्न आहेत, आता ते बघूया. आता या पाठाचं चांगल्या प्रकारे वाचन करायचं की कशा वस्तू त्या काळामध्ये होत्या. इंटरेस्टिंग पाठ आहे की त्या काळामध्ये सुद्धा कशा पद्धतीने वस्तू ज्या होत्या त्या तयार केल्या जात होत्या आणि कशा पद्धतीने आजच्या काळामध्ये जे आपल्याला नियोजित शहरांची रचना दिसते तशीच त्या काळामध्ये कशी रचना होती. आजही विहिरी वगैरे बांधल्या जातात ग्रामपंचायतीमार्फत वगैरे, तर त्या काळामध्ये सुद्धा तसे कसे बांधकाम केले गेले होते याची माहिती या पाठामध्ये आपल्याला दिसून येते. आता आपण सेतू अभ्यासक्रमातील प्रश्नांकडे वळूया. बघा, पहिला प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीला दुसरे कोणते नाव आहे? आपण बघितलेलं होतं हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती, सिंधू नदीच्या काठावर असल्यामुळे सिंधू संस्कृती असे सुद्धा दुसरे नाव आहे. हे उत्तर लिहायचं आहे, सिंधू संस्कृती. हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती हे सुद्धा दुसरे नाव आहे. दुसरा प्रश्न आहे, तुमच्या परिसरातील पिकांची नावे सांगा. तुमच्या परिसरात, आता तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता त्या परिसरामध्ये कोणकोणती पिके घेतली जातात. जसं आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये राहतो, तर भंडारा जिल्ह्यामध्ये राहत असताना आमच्या आसपास असणारी पिके दिसून येतात, ज्यामध्ये तांदूळ, तांदळाचं प्रमुख पीक आहे, तांदूळ आहे, गहू आहे, ज्वारी, बाजरी यांचं उत्पादन काही भागांमध्ये घेतलं जाऊ शकते. तर असे वेगवेगळ्या पिकांची नावे इथे लिहायची आहेत. ठीक आहे. नंतर तिसऱ्यात, तुम्हाला माहीत असलेल्या दागिन्यांची नावे सांगा. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्या वडीलधाऱ्या मंडळींची मदत घ्यायची आहे आणि लिहायचं आहे. म्हणजे आपण जसं अंगठी किंवा गोप असे वेगवेगळे नावं घेतो, तर असे दागिन्यांची वेगवेगळी नावे इथे तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. त्यानंतरचं आहे, करून पाहूया. याची माहिती आपल्याला इथे, विविध संतांच्या शिकवणीची माहिती कशी उपलब्ध कराल. हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये त्या पाठातील हडप्पा संस्कृतीमध्ये पिकांचे नावं, कोणकोणते पिकं घेतले जात होते ते लिहायचे आहेत. पोशाख कोणकोणता घातला जात होता तो लिहायचा आहे. दागिने कोणकोणत्या प्रकारचे त्या हडप्पा संस्कृतीमध्ये घातले जात होते त्याची माहिती लिहायची आहे. तर आपण पाठाकडे वळूया आणि त्यांची नावे बघूया. मुख्य पिके, पोशाख, दागिने, अलंकार. आता बघा, याची माहिती आपल्याला या पाठात लोकजीवन या भागामध्ये दिसून पडते. पहिले पिकांची माहिती म्हटलेलं आहे. तर प्रमुख पिके ज्यामध्ये आलेल्या आहेत, गहू, सातू, बार्ली. बघा चित्रामध्ये दिसत आहे आणि सोबतच या ठिकाणी आपल्याला दिसून पडत आहे गहू, सातू, बार्ली. त्यानंतर आणखीसुद्धा पिकांची नावं इथं आलेली आहेत. नाचणी, त्यानंतर वाटाणा, तीळ, मसूर ही नावे लिहायची आहेत. त्यानंतर पोशाखाविषयी जी आहे माहिती ती तुम्हाला इथे दिसून येते. बघा, कापड, पोशाख, स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यांपर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांची माहिती लिहायची आहे इथे. त्यानंतर जे विचारलेलं आहे दागिने, दागिन्यांमध्ये इथे नावं दिसून येतात. पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरपट्टा, बांगड्या यांची नावे त्या ठिकाणी लिहायची आहेत. नंतरचा जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये कृती आहे, कृतीमध्ये दिलेला आहे की हडप्पा संस्कृतीतील दागिना आहे, दागिने याचे चित्र रेखाटा. इथं यापैकी तुम्हाला बघा, या ठिकाणी हडप्पा संस्कृतीतील दागिने याचं चित्र दिसतं आहे. यांपैकी चित्रे तुम्हाला तिथे काढायची आहेत. नंतरचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील लोकजीवन स्पष्ट करा. हडप्पा संस्कृतीतील लोकजीवन जो आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला पेज नंबर 13वरची लिहायची की हडप्पा संस्कृतीतील लोक शेती करत होते. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावासुद्धा मिळालेला आहे. तेथील लोक विविध पिके घेत होते. त्यामध्ये गहू, सातू, बार्ली ही पिके प्रमुख होती आणि राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. यांखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होते. उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावे आणि स्त्री पुरुषांच्या पोशाखात
गुडघ्यांपर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. ते दागिने सोने, चांदी, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे होते. अनेक पदरीमाळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया दंडांपर्यंत बांगड्या घालत. ही माहिती इथे तुम्हाला लोकजीवनामध्ये लिहायची आहे. हडप्पा संस्कृतीतील घरे आणि नगर रचना स्पष्ट करा. हा जो नंतरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आता. हडप्पा संस्कृतीतील घरे आणि नगर रचना याची माहिती या 19 नंबरच्या पेज नंबरवर तुम्हाला दिसून पडते. हडप्पा संस्कृतीतील लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा, दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारच्या घरांची रचना असे. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालय असत. सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे. त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळीचा उपयोग केला जाई. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत. ती झाकलेली असत. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते ते दिसते. रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात. नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केले असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असे. अशा पद्धतीने घरे आणि नगररचना ही जी हडप्पा संस्कृतीविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे, एवढी माहिती तुम्ही त्या ठिकाणी लिहिणी आहे. नंतर शेवटचा प्रश्न जो आहे, नेहमीप्रमाणे वरील कृती केल्यावर तुला हडप्पा संस्कृतीतील पाठातून काय समजले ते लिही. तुम्हाला या पाठातून काय समजलेलं आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. हडप्पा संस्कृतीविषयी, तिथल्या लोकजीवनाविषयी, तिथील घरे कशी होती, तिथे कसे दागिने वापरले जात होते, या सगळ्यांची थोडक्यात माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. धन्यवाद.